तर नमस्कार मंडळी, मी सोना. आज आपण पाहणार आहोत भारतातील एक अद्भुत, रहस्यमय आणि अद्वितीय वास्तुकलेचा चमत्कार म्हणजे कैलास मंदिर एलोरा. कैलास मंदिर पाहण्यासाठी तुम्हाला 40 रुपये देऊन तिकीट काढावे लागते. आता आपण आलो आहोत एलोरा केव्ज. आपण पूर्ण केव्ज वगैरे पाहणार आहे. कैलास मंदिर मी इथे फर्स्ट टाइमच आले, त्यामुळं माझी इच्छा होती खूप अगोदरपासून की पाहायला यायचं आहे. आता योग जुळून आला आहे. चला मग आपण पूर्ण लेणी एक्सप्लोअर करू. सकाळची वेळ आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या एलोरा लेण्यांमधील लेणी क्रमांक 16 म्हणजेच हे भव्य कैलास मंदिर. हे मंदिर भगवान शंकराला अर्पण केलेले आहे. इथं पूर्ण मॅप लावलेला आहे एलोरा केव्जचा आणि पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता. आपल्याला तिकडे जायचं आहे ते. तर कैलास मंदिर हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे आणि जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक एकाच दगडातील बांधलेले हे मंदिर मानले जाते. आज रविवार असल्यामुळं प्रचंड प्रमाणात तुम्हाला गर्दी पाहायला भेटते आणि तर कायम गर्दी असते. पण हे चुकीचं आहे, म्हणजे एवढी गर्दी एवढा कचरा पण केलेला आहे पूर्ण. तर हे थोडंसं हे केलं पाहिजे. आमचे मेंबर तिथे आहेत. आत्ता आपण पोहोचलोय एक्झॅक्टली मुख्य प्रवेशद्वार आहे जे मंदिराचं, तिथे पोहोचलो आहोत. आता आपण आत जाणार आहोत. आपलं जे 20 रुपयाच्या नोटीवर जे चित्र आहे ते इथलंच आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्णराज पहिला यांच्या काळात इसवी 8व्या शतकात बांधले गेले. इतिहासकारांच्या मते सुमारे 4 लाख टन दगड काढून हे मंदिर साकारले गेले. रावणाला ज्यावेळेस आत्मलिंग नव्हतं भेटलं तर तो कैलास पर्वत उचलायला आला होता. हा रावण बॅक साईडने कैलास पर्वत उचलून आतमध्ये जात होता, असं उचलण्याचा प्रयत्न करत होता. ते शिवलिंग आणि त्याची दाखवून म्हणजे हा रावण शिवलिंग घेऊन, शिवलिंग नाही तो कैलास पर्वत कैलास पर्वत उचलायला आला होता. ओके. आता मोठं प्रूफ कसं तिकडे पण आहे मोठं प्रूफ. हा, वरती त्याच्या डोक्याला जटा आहे शिवला गळ्यामध्ये हा नाग आहे. शेजारी बसणारी स्त्री म्हणजे पार्वती. महादेवाने एक अंगठा टेकून फक्त तो कैलास पर्वत परत खाली दाबला होता. ओके, म्हणजे अंगठा टेकून तो परत कैलास पर्वत खाली दाबला होता. हा नंदी आहे. हा शिव पार्वती. हा अनेक शिल्प आहेत, अनेक अशी कोरलेले. प्रत्येक शिल्प काहीतरी गोष्ट सांगत आहे, कहाणी सांगत आहे, इतिहास सांगत आहे. आणि मला वाटत नाही की इथे एक दिवस पूर्ण होईल, तरी आपण कमीत कमी वेळात पूर्ण पाहू. नंदीला त्रास देत आहेत. मित्रांनो, या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे मंदिर एकाच विशाल दगडातून वरून खाली कोरलेले आहे. ना सिमेंट ना विटा, फक्त दगड आणि अप्रतिम कामगिरी. अंदाजे 200 वर्षे हे मंदिर कोरण्यासाठी लागले असावेत असे मानले जाते. थोडी इथे फोटोग्राफी सुरू आहे. अरे कॅमेरामॅन बसला इकडे, तू काय बोलते? मंदिरातील काही वैशिष्ट्य म्हणजे भव्य असा नंदी मंडप, रामायण व महाभारतातील कोरीव शिल्पे, शिवपार्वती, रावणद्वारा कैलास उचलण्याचे दृश्य. हा खाली तो रावण आहे का? हा रावण आहे. आणि तो तिने कैलास पर्वत उचललाय. आणि शंकर देवानी ते पायाने एका दाबलेला आहे सर, पायाच्या अंगठ्यात. हे रामायण आहे पूर्ण. आता आपल्याला वरती जायचंय.
मंदिर आहे का? वा, हा ना. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला भव्य असं शिवलिंग पाहायला भेटतं. आम्ही दर्शन घेऊन मग पुढे पूर्ण मंदिर पाहण्यासाठी निघालो. इथे काही तुम्ही शिल्पे पाहू शकता जी रंगवलेल्या स्वरूपात आहेत. तर मित्रांनो, कैलास मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि शिल्पकलेचा अद्वितीय चमत्कार आहे. हा ध्यानस्थ शिव आहे. हा हत्तीवर इंद्र, तो यम रेड्यावर राहतो. हे वाहन कुणाचं होतं मला नाही माहिती. याड काय येतो. त्याने आपलं पूर्ण कैलास मंदिर एलोरा केव्ज पूर्ण पाहून झाल्या. आता आपण पाहणार आहे देवगिरी गड. तिकडे आम्ही चाललो आहे. आता गर्दी वाढली पण आहे, म्हणजे सकाळीपासूनपेक्षा आता गर्दी वाढलेली आहे. आम्ही जाम थकलोय. दादा कुठे आहे? सेल्फी भारी आला. तर धन्यवाद समाधान दादा, कारण त्यांनी खूप अशी छान माहिती सांगितली आम्हाला लेण्यांबद्दल. लेणी पाहून झाल्यावरती आम्ही निघालोय आता देवगिरी गड पाहण्यासाठी. तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधील जर एलोरा लेण्या पाहिल्या नसतील तर आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय.